माई बरोबर बोलतायत ते. आय रिस्पेक्ट युअर ओपिनियन. तुम्हाला तसं वाटत असेल तर माझी काहीच हरकत नाही. अरे पण माई बरोबर बोलतायत ते. राजवीर, गुरुजी, कन्यादान न करता पुढचे विधी सुरू करा. ठीक आहे, आता पुढचे विधी सुरू करूया. मंगळसूत्र घेऊन या. मंगळसूत्राला हळद कुंकू हा. म्हणायचं मांगल्य मांगल्य तंतुनानेन तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बध्नामि सुभगे साजीव शरद शतम. हे तिला पाय. हाताला लावायचंय. अग्निभोवती पाणी फिरवायचंय. ओम अग्निम परिसमोहनम, ओम अग्निम परिसमोहनम, ओम अग्निम परियोक्षणाम, ओम अग्निम परियोक्षणाम. या वैरी गार बांधली. ओम अग्ने पवस्व स्वपा. मी माझी धर्मपत्नी म्हणून तुमचा स्वीकार करतो. आजपासून मी तुमच्या सुखदुःखात भागीदार असेन. मीही सदैव तुमच्या सोबत असेन. मी सदैव तुमच्या मतांचा आदर करेन. माझी मतं तुमच्यावर लादणार नाही. मी तुमच्यावर कधीच संशय घेणार नाही. माझ्यापेक्षाही जास्त विश्वास माझा तुमच्यावर असेल. खात्री आहे मला त्याची. मीही तुमच्याशी कधीच प्रतारणा करणार नाही. माझ्या एवढाच तुम्हालाही अधिकार दे. तुम्हालाही निर्णय स्वातंत्र्य असेल. तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. तुमची साथ सहवास कधीच सोडणार नाही. मी सतत तुमच्या सोबत असेन. मीही सदैव तुमच्या सोबत असेन. आजपासून फक्त तुम्हीच माझं सर्वस्व असाल. ही 7 वचनं तर आपण एकमेकांना दिली, पण मला तुमच्याकडून आणखी एक वचन हवं. कोणतं? ते मी योग्य वेळ आल्यावर मागेन तुमच्याकडून. नाही जावे बापू, हे दोन्ही बाजूने व्हायला हवं. मनवा, तुला काय हवं ते मागून घे तू. ठीक, मी सुद्धा योग्य वेळ आले की मागे. काय किती लागतेस? भरव ना लवकर, भूका लागल्यात आम्हाला पण.
थांबा. हो, घास कधी भरवायचा असतो? उखाणा झाल्यावर. काय आरती? अगदी बरोबर, उखाणा व्हायलाच हवा. मनवा उखाणा घेतलाच पाहिजे. हो ताई, घे उखाणा. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका. राजवीरचं नाव घेते, आता सगळ्यांनी ऐका. वा मनवा, वा. जावई बापू, आता तुमची पाळी. ह्या उखाणा. मी हो राजवीर मोहिते पाटील, तुम्हीच. नाही, मला नाही जमणार उखाणा वगैरे घ्यायला. जमणार नाही म्हणजे? अरे आता लग्न झालंय तुझं, जोपर्यंत तू उखाणा घेत नाहीस ना तोपर्यंत कोणालाही जेवणाला सुरुवात करता येणार नाहीये. बघतोयस ना लोकांना किती भुका लागल्या ते. खरंच येते. मी घेऊ का सगळा? अरे घे ना. अरे एकदा घे ना उखाणा. उखाणा घ्यावा लागणार. एक उखाणा घ्यायचा, एक उखाणा घेऊन जा. तुम्हाला मेसेज केलाय. ठीक आहे, घेतो. नावडल्या जाई जुई, ना होते कधी लग्नाची घाई. मनवामुळे कळली मला आयुष्याची नवराई. नवराई नाही, नवलाई. नवलाई. ताई, दिस इज नॉट फेअर. तू त्यांना उखाण. असू दे रे, चालतं. आता ती बायको आहे ना त्यांची. बघितलं ना जावई बापू, लग्न झाल्या झाल्या आमची मनवा तुमच्या पाठीशी उभी राहिली. आता जावई बापू आणि मनवा एकमेकांना घास भरवा. खरं सांगू का, तू किती नशीबवान आहेस. राजवीर सारखा प्रेम करणारा नवरा तुला मिळालाय. आणि हे लोक सुद्धा खूप चांगले आहेत का. तुला छान सांभाळतील, तुझी काळजी घेतील. आई, तुळशीला पाणी घालायला विसरू नको. आता तुला आठवण करून द्यायला मी नसणार. आणि बाबांबरोबर भांडू नकोस. बाबा, मनू, बाबा, तुम्ही मगाशी कन्यादानाच्या वेळेला म्हणालात ना की माझं लग्न झालं असलं तरी मी अजूनही तुमचीच जबाबदारी आहे. मी तुम्हाला वचन देते, मी सासरी गेले तरी तुमचे संस्कार, तुमची शिकवण कधीच विसरणार नाही. आय प्रॉमिस. आणि नितीश्वर रागवायचं नाही. नाही. खूप समजूतदार आहे तो, खूप मोठा होईल. तुम्ही त्याचं टेन्शन नका घेऊ.
रडायचं नाही. आता घरात तूच मोठा आहेस. आई बाबांची काळजी घ्यायची. येशील ना? मामी तुमच्यामुळे आई बाबांना खूप मदत झाली. थँक्यू. बाबा राजवीर, now my little princess is your queen. जीव की प्राण आहे माझं. तळ हाताच्या फोडासारखं जपलं हिला. काळजी घे तिची. मनवाची आई, तुम्ही मनवाची अजिबात काळजी करू नका. तिच्या आयुष्यात तुमची जागा काही मी घेऊ शकत नाही. जशी राजवीरची काळजी घेते तशीच मनवाची काळजी घे. मी एक विनंती करू प्लीज. आज जर का सखी आणि स्वरा आल्या हिच्या बरोबर तुमच्याकडे पाठ राखीण म्हणून तर चालेल? हो, चालेल ना. काळजी घे. छान राहा. काय मनवा, आता माप ओलांड. अरे थांबा, एवढी काय घाई आहे? काय झालं? नाही म्हणजे उखाणा घेतल्याशिवाय आत नाही यायचं. हो हो, उखाणा तर घ्यायलाच हवा. घ्या. मोहरल्या क्षणी वाजे सनईची धून, मोहरल्या क्षणी वाजे सनईची धून, राजवीरचं नाव घेते मोहितांची सून. आता आलं तर चालेल. हो हो, या या. थांबा.
आता काय झालं? कमॉन यार यश, काय झालं कसं विचारतोयस? मनवानी आता इतका छान उखाणा घेतला, मग आता राजवीरने नको का घ्यायला? हा ओ राजवीर, उखाणा घ्यायलाच हवा तू. मी दादा तुला घ्यावाच लागेल उखाणा. दादा उखाणा घ्यायला हवा तुला. नाही नाही, मला येत नाही उखाणा वगैरे. राजवीर तू पण उखाणा घ्यायचा हा? अरे म्हण ना, त्यात काय एवढं? मनवा वहिनी, आता तुम्हीच सांगा उखाणा घ्यायला साहेबांना. घ्या ना उखाणा. आपण तुम्हाला माहितीये मला खरंच येत नाही. बरं मी सांगते. ए नाही नाही, असं नाही चालणार. मला खरंच येत नाही, पण नाही, घ्या तुम्ही उखाणा घ्या. हा. ठीक आहे, मग आम्ही असंच आत येतो. अजिबात नाही ना, उखाणा घेतल्याशिवाय आत यायचं नाहीये. मला आवडते कॉफी, यांना आवडतो चहा. कितीही वेगळे असलो तरी मनवा तू अशी जवळी राहा. माई, आता आलो तर चालेल? हो, या या. थांबा. आता काय? राजवीर, मनवा तुझी बायको म्हणून या घरात पहिल्यांदा येते. हे असं घेऊन येणार आहेस तू आत? करेक्ट आहे, करेक्ट आहे. दादा दादा प्लीज प्लीज. मग कसं घेऊन जायचं? तुला सांगतो अर्जुन, आज यांनी जो उखाणा घेतला ना एकदम सॉलिड. आमच्या व्याही भोजनात मी असाच सॉलिड उखाणा घेतला होता. आठवतंय रंजू? हो आठवतंय ना. हे बरं आठवतं, हव्या त्या गोष्टी नाही आठवत. तुला सांगतो मनवा, रंजू एकदम कॉमेडी आहे आमची. सगळं कसं छान व्यवस्थित पार पडलं, बरं वाटलं. राजवीर, सगळं तुझ्या मनासारखं झालं ना? हो, मस्त लग्न झालं, खूप मजा आली. हा हो, आणि मस्त शॉपिंग पण केली. अरे राजवीर, तू काय बोल ना. आजचा उत्सव मूर्ती आहेस तू. अहो, बोलायची काय गरज आहे? दोघांचे चेहरे तर बघा. हे करेक्ट बोललीस तू. माई, राजवीरने घरात येताना उखाणा घेतला, करेक्ट. पण आता घरात आल्यावर पण घ्यायचा असतो ना. नाही, आता उखाणा वगैरे काही घेणार नाही मी. नाही नाही दादा, घे ना यार एखादा उखाणा, म्हणजे घ्यावा लागतो. काय बाबा? हो, उखाणा घ्यावा लागतो. अरे ती रीत आहे तशी. नाही नाही, तिकडे लग्नात पण घेतला, आता इकडे घेतला मी, आता नाही बस. अरे मस्करी करतायत ती तुझी. तू भेट नंतर मला. चला माई, हा राजवीर मला मारण्याच्या आधी मला इथून निघायला हवं. अरे अरे, जेवून तर जा ना. नाही नको, नेक्स्ट टाइम येतो मी. बर. वन्स अगेन कॉंग्रॅट्स ब्रदर, कॉंग्रॅट्स. बाय एव्हरीबडी. माई, मी पण जाते झोपायला. हो हो, जा. तुला आरामाची सक्त गरज आहे. चेहरा पण तुझा कसा झालाय, किती उतरलाय ना माई. अरे
संध्याकाळची वेळ कुठे झोपायला सांगतोस तिला? माई पण खूप थकली हो मी आता. नाही नाही, तू मनवा आणि तिच्या मैत्रिणींना घर दाखव. मी? अगो हो, मग कोण दाखवणार? माई अहो पण घर कशाला दाखवायला पाहिजे? बघेल ना ती तिचं. धना दाखवेल ना. नाही, तू दाखवायचंस. चल उठ पाहू. माई पण अहो तिला घर कशाला दाखवायला पाहिजे? नाही म्हणजे इतके वेळ ती घरी येऊन गेलीये, घरातला कोपरा तिला माहिती असेल. हो ना ग मनवा, तूच सांग बाई माईंना आता. नाही, नवीन सून आली आहे ना घरात म्हणून त्या अति उत्साही झाल्यात. त्यांना म्हणून जरा कंट्रोल करा स्वतःवर. लग्न होऊन अजून 24 तास सुद्धा झाले नाहीयेत आणि म्हणजे नाही म्हणजे अरे माईंना असेल नव्या सुनेचं कौतुक. पण मी ओळखते ना मनवाला, इतके वेळ ती घरी येऊन गेलीये म्हणून मी जाऊ का मग झोपायला माई? रंजू, अगं आधीची गोष्ट वेगळी आहे. आता ती या घरची सून आहे, त्यामुळे त्या हक्काने तिला घर दाखव. आणि ती येऊन गेली असली तरी तिला या घरच्या चालीरीती माहित नाही, त्या समजाव. माई ठीक आहे, मी नंतर बघते ना घर. त्या खूप थकल्या असतील तर राहू देत. नाही मनवा, अगं ती दाखवेल तुला घर. बर बाई चल मनवा, दाखवते तुला एकदाच घर. आता अजून 4 शब्द ऐकून घ्यावे लागतील मला.